मंडळी, बीडच्या गेवराई तालुक्यातून धक्कादायक असं लुटेरी दुल्हन प्रकरण उघडकीस आलंय। 19 वर्षांची देखणी तरुणी जिने मागील 3 वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 9 नवरदेव मुलांशी लग्न करून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे। 10वं लग्न करण्याच्या देखील ती तयारीत होती, पण 9व्या लग्नानंतर तिचा पर्दाफाश झाला। गेवराईच्या उमापूर येथील एका तरुणानं तिचं बिंग फोडलंय, कारण त्याची सुद्धा तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या तरुणासोबत त्या मुलीनं 5 महिन्यांपूर्वी लग्न केलं आणि 26 एप्रिलच्या पहाटे घरातील दागदागिने रोख रक्कम घेऊन ती पसार झाली। या प्रकरणी आता पीडित तरुणानं थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे। त्यानं सादर केलेल्या निवेदनात म्हटलंय, या टोळीने माझी लाखो रुपयांची फसवणूक केली असून एकाच मुलीचे यापूर्वी 8 वेळा लग्न लावून देण्यात आले होते। हे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला। या फसवणुकीमुळे मी इतका खचलोय की आता माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या बोगस टोळीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित तरुणानं जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे। पण हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय? उमापूरच्या तरुणासोबत काय काय घडलंय? एजंट लोक लुटेरी दुल्हन मार्फत लग्नाळू तरुणांना कसा चुना लावताय, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, गेवराई तालुक्याच्या उमापूर गावातील योगेश शिंदे या तरुणाच्या तक्रारीनुसार या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला। त्याने चकलांबा पोलीस ठाण्यात आधी आपली तक्रार नोंदवली। त्यावर API सचिन इंगडे यांनी माहिती देताना सांगितलं होतं की उमापूर येथील तरुणाच्या फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी सुरू आहे। कोणी दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करू। दरम्यान आता अशी माहिती समोर येते की लुटेरी दुल्हन आणि एजंट यांना अटक करण्यात आलेली असून टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जातोय। मंडळी, उमापूर येथील योगेशला गावातीलच ओळखीच्या दाम्पत्यानं अहिल्यानगर मधील एक 19 वर्षीय तरुणी लग्नासाठी दाखवली होती। भारती जितेंद्र गुमास्ते असं त्या मुलीचं नाव सांगितलं जात आहे। ती दिसायला सुंदर असल्यामुळे योगेशनं तिला पसंत देखील केलं, पण त्यासाठी सुरुवातीला 3.5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। शेवटी 3 लाख रुपये देण्याचं ठरलं। 1 लाख रुपये रोख तसंच 2 लाख रुपये फोन पे वरून पेमेंट करण्यात आलं आणि 14 नोव्हेंबर 2025 मध्ये उमापूर येथील उमादेवी मंदिरात भारती आणि योगेशचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं। योगेश व त्याच्या कुटुंबानं या लग्नासाठी तब्बल 4 लाख रुपयांचा खर्च केला होता। दरम्यान लग्न झाल्यानंतर मात्र भारतीनं योगेश आणि त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली। कधी माहेरी जायचं म्हणून तर कधी पैशांची मागणी करत सतत वाद करायला लागली। याशिवाय लग्न झाल्यापासून सासू घरातच असल्यामुळे तिने सासू सोबत देखील भांडण केले। अखेर सासूला पुण्याला दुसऱ्या मुलाकडे पाठवून दिलं आणि 26 एप्रिलच्या पहाटे योगेश झोपेत असताना घरातून पैसे आणि दागदागिने घेऊन ती फरार झाली। दरम्यान आपली मोठी फसवणूक झाल्याची माहिती योगेशला मिळाली। ती मुलगी लग्नाळू तरुणांना जाळ्यात उडून लुटणाऱ्या टोळीचा एक भाग आहे। तिचे यापूर्वी 8 लग्न झालेत आणि त्या सर्वांची तिनं आपल्यासारखीच आर्थिक आणि भावनिक फसवणूक केली आहे। हे समजल्यानंतर योगेश पुरता हादरून गेला। एवढंच काय, त्याला भारतीच्या यापूर्वीच्या 8 लग्नांचे फोटो देखील मिळाले। त्यानंतर मात्र योगेशनं न्यायासाठी थेट पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली। यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधताना आपली फसवणूक कुणी आणि कशी केली याबद्दल सांगितलं। तसंच त्याने सगळे पुरावे देखील मीडियाला दाखवले। तो म्हणाला की माझ्या गावात एक एजंट होता, गणेश अंदुरे, आणि त्याची पत्नी राधा अंदुरे। त्यांना माहिती होतं की माझ्या लग्नासाठी अनेक दिवसांपासून मुलीचा शोध सुरू आहे। त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या मामाला आणि भावाला सांगितलं, आम्ही मुलगी देतो, आमच्याकडे बिगर लग्नाची मुलगी आहे, पण आम्हाला 3.5 लाख रुपये द्यावे लागतील। त्यावर मामानं भावानं मिळून त्यांना होकार दिला, कारण दुसरी मुलगी भेटत नव्हती म्हणून ते ठीक आहे म्हणाले। त्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी आमचं लग्न लावून दिलं। सर्व रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न झालं। लग्नात 3.5 ते 4 लाख रुपयांचा खर्च झाला। मुलीला अंगावर सोन्याचे दागदागिने घातले, पण पुढे काही महिन्यातच त्या मुलीनं तिचं खरं रूप दाखवलं। तिने आम्हाला खूप छळलं, मी असं करेल, मी तसं करेल, फाशी घेईल असं म्हणून तिने त्रास दिला, कारण एजंट लोकांना तिला आमच्या घरातून काहीही करून काढायचं होतं। कदाचित तिच्या पुढच्या लग्नाची तयारी सुरू असेल म्हणून तिच्यावर दबाव वाढल्यानंतर तिने आमचा छळ केला। एजंट लोकांनी तिला सांगितलं होतं की 3 महिन्यांपेक्षा जास्त राहायचं नाही, पण माझ्या घरी कोणी ना कोणी असल्यामुळे तिला लगेच पळून जाता आलं नाही। शेवटी आई वडील भावाकडे पुण्याला निघून गेल्यावर 26 एप्रिलच्या सकाळी मी झोपेत असताना ती लोक आली आणि तिला घेऊन गेली।
त्यांनी त्यांचा प्लॅन सक्सेस केला. पुढे योगेशनं सांगितलं की मला त्या मुलीची आणि अंदुरे फॅमिलीची खरी हकीकत समजल्यानंतर मी SP ऑफिसमध्ये धाव घेतली आणि न्याय देण्याची मागणी केली. चकलंबा पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केल्याचं योगेशनं सांगितलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली असताना पोलिसांनी आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अशा प्रकरणांमध्ये काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. आम्ही आरोपींवर कठोर कारवाई करू असं बीड पोलिसांनी सांगितलंय. तर मंडळी, विशेषतः ग्रामीण भागात अशा लुटेरी दुल्हनच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. लग्नाळू तरुणांना टार्गेट करून एजंट मार्फत त्यांना मुलगी दाखवली जाते. त्यानंतर लग्न जमवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेतली जाते आणि लग्नानंतर काहीच दिवसात संबंधित मुलगी घरातून पळ काढते. महत्त्वाचं म्हणजे पळून जाताना ती मुलाच्या घरातील सोने, चांदी, इतर मौल्यवान वस्तू आणि पैसे सुद्धा सोबत घेऊन जाते. यामुळे कित्येक कुटुंबाची फसवणूक होत असून मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती येत आहे. म्हणूनच लग्न करताना मुलीकडची सगळी पार्श्वभूमी व्यवस्थित तपासून घेणं आज गरजेचं बनलंय. बाकी बीडमध्ये वारंवार घडत असलेल्या अशा प्रकरणांवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.